बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल. क्वालिटी एज्युकेशन वेरेवेर वी गो. ॲडमिशन सुरू. आज संपर्क करा. साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल, पारेगाव, तालुका येवला. नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. येवला नगर परिषदवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली असून उपमहाराष्ट्र केसरी राजेंद्रभाऊ लोणारी यांचा विजय 1165 मतांनी विजय झाला आहे. SK9 येवला न्यूजच्या एक्झिट पोलच्या प्रमाणे निकाल लागल्याने SK9 न्यूज हे प्रेक्षकाच्या पसंतीत उतरले आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेला येवला नगर परिषद अखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सत्ता स्थापन झाली असून मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वात लढलेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व भाजप युतीचे उमेदवार राजेंद्र लोणारी यांचा विजय झालेला आहे. शिवसेनेचे रुपेश दराडे यांचा त्यांनी 1165 मतांनी पराभव केला असून या निवडणुकीमध्ये मोठी चुरस निर्माण झाली होती. मंत्री छगन भुजबळ यांचे कुटुंबीय व दराडे कुटुंबीय यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून प्रचार रंगात आणली होती. दरम्यान मतदार राज्यांनी मंत्री छगन भुजबळ यांचा विकास कामावर विश्वास दाखवत मला विजय केले असल्याची प्रतिक्रिया लोणारी यांनी बोलून दाखवली. दरम्यान एक दिवस आधी SK9 येवला न्यूज वर एक्झिट पोल दाखल करण्यात आले होते. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता नगर परिषदवर स्थापन झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 11 जागा मिळाल्या असून शिवसेनेला 10 जागा मिळाल्या आहेत. यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला 2 जागा व भारतीय जनता पार्टीला 3 जागा मिळालेल्या आहे. SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही ही निवडणूक लढवली होती. आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आतापर्यंत विकास जो साहेबांनी केलेला आहे आणि साहेबांवर आतापर्यंत येवलेकरांनी जो विश्वास दाखवलेला आहे, पुन्हा एकदा येवलेकरांनी भुजबळ कुटुंबियांवर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी येवलेकरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आमचे सर्व कार्यकर्ते त्यांनी खऱ्या अर्थाने ही निवडणूक हातात घेऊन साहेबांची प्रकृती बरी नसताना सर्व कार्यकर्त्यांनी जे आहे एकत्रितपणे जे आहे ही निवडणूक हातात घेऊन कार्यकर्त्यांसाठी ही निवडणूक लढवली गेली आणि येवल्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये जे कामं करायची त्या दृष्टिकोन लक्षात घेऊन येवलेकरांनी जी साथ दिली त्याबद्दल येवलेकरांचं आणि सर्व भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन. हा उमेदवार भुजबळ साहेबांनी दिलेला हा मला उमेदवारी दिली आणि जनतेने स्वीकारली आणि जनतेने साहेबांकडे बघून मला निवडून दिलेला आहे आणि हा बहुमोल मताने निवडून दिला आहे. आणि साहेबांची तब्येत ठीक नसताना समीर भाऊ आणि पंकज भाऊ, विशाखाबाईंनी आणि सैफालीताई यांनी हा पूर्ण येवला पिंजून काढून मतदान जनतेने दिलेलं आहे त्यांना आणि हे विकास साहेबांचा चालू राहणार आहे. साहेबांच्या विकासावर निनाई ॲग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोटोमिल नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले दर्जेदार जीवाणूयुक्त सेंद्रिय खत, भाजीपाला, कांदा, द्राक्ष, गहू, मका, डाळिंब या पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय कर्बाचे सर्वाधिक प्रमाण असलेले प्रोटोमिल, कांदा रोपासाठी वरदान ठरलेले प्रोटोमिल, बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी प्रोटोमिल, रासायनिक खतास उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल. संपर्क देवेंद्र फोंडेकर, मार्केटिंग मॅनेजर तसेच सर्व जिल्हा संघ कृषी सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध.